नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना म्हणजे माझ्या सर्व ताईंना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मी प्रयत्न करेन की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करेन। तर बघा, आज आहे 26 जानेवारी म्हणजेच की आपला प्रजासत्ताक दिन। त्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा। आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत हे तुम्हाला टायटल आणि थंबनेल पाहून लक्षात आलेलं आहे। कारण की बघा, खूप सारे प्रश्न येत आहेत कोंड्या संदर्भात आणि केस गळती संदर्भात। खूप ताईंना कोंड्याच्या ज्या समस्या आहेत, आता थंडीचे दिवस होते, थंडीच्या दिवसामध्ये खूप साऱ्या ताईंना कोंड्याच्या ज्या समस्या आहेत त्या उद्भवलेल्या आहेत आणि बऱ्याच ताईंना माहित नसतं की कोंडा का होतो, कोंडा काय आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये कोंड्यावरती उपाय करणारे आपण व्हिडिओ जे आहेत ते बरेच बनवलेले आहेत आणि त्यासाठी म्हणजे त्याला तुम्ही खूप लाईक सुद्धा केलेला आहे। पण ताईंनो, कोंडाची ही समस्या आहे ती का निर्माण होते आणि कशामुळे निर्माण होते हे माहीत असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। बघा, बऱ्याचदा कोंडा काय आहे हे सुद्धा बऱ्याच ताईंना माहीत नाहीये। तर त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ होणार आहे आणि यामध्ये थोडक्यामध्ये डिटेल माहिती पाहण्याचा आपण पाहणार आहोत। तर बघा, कोंडा हे काय आहे आणि कोंडा का निर्माण होतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, साध्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर कोंडा ही एक बुरशी आहे। बुरशी आपल्याला माहित असेल, आपल्या अन्नावरती बुरशी येते किंवा ब्रेड पाववरती सुद्धा बुरशी येते, तशाच पद्धतीची ही एक प्रकारची बुरशी आहे। आता या कोंड्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत, पण आता इथं बघा, कोंडा का निर्माण होतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यावेळेस काही पेशी ज्या आहेत त्या मृत पावतात आणि त्या पेशी या कोंड्याच्या स्वरूपात बाहेर फेकल्या जातात। म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशी नॅचरल प्रोसेस होत असते, ज्या अनावश्यक वस्तू आहेत, ज्या अनावश्यक घटक आहेत ते बाहेर फेकले जातात। म्हणजेच की काही घटक जे आहेत किंवा काही पेशी ज्या आहेत त्या मृत पावतात आणि त्यामुळं या ज्या पेशी आहेत त्या बाहेर फेकल्या जातात या कोंड्याच्या स्वरूपात। आपली रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तेव्हा। आता हे एकच कारण आहे का? अजिबात नाही, आणखीन सारे कारण आहेत, खूप सारे कारण आहेत। जेव्हा तुम्ही खूप मोठ्या आजारात असाल किंवा त्यातून बाहेर पडलेला असाल त्यावेळेस सुद्धा ही कोंड्याची समस्या येते किंवा छोट्या मोठ्या आजारामध्ये सुद्धा कोंडा निर्माण होतो। म्हणजे असं नाही की खूपच छोट्या आजारामध्ये, पण थोडासा 1 महिनाभर तुम्ही आजारी असाल तेव्हा सुद्धा ही कोंड्याची समस्या जी आहे ती उद्भवते। नियमित ताप असेल अंगामध्ये तेव्हा सुद्धा कोंडा जो आहे तो तयार होतो। आता बघा, आजकाल सर्वांना बाहेर फिरावं लागतं आणि बाहेर जे आहे ते प्रदूषण खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे सुद्धा कोंडा ही जी समस्या आहे ती उद्भवते बऱ्याच ताईंमध्ये। आता ही जी समस्या आहे आपण कसं घालवू शकतो यावरती मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते सर्व व्हिडिओ जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन। सर्व नाही तर 2 ते 4 व्हिडिओ तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला लिंक देईन, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा एखाद व्हिडिओ कुठलाही तुम्हाला जो उपाय जो आहे तो सोपा वाटतो तो व्हिडिओ पाहून तो उपाय तुम्ही नक्की करू शकता। बघा, कोंड्याचे विविध प्रकार आहेत। आता त्या प्रकारानुसार उपाय सुद्धा केले जातात। डॉक्टरांकडे जर तुम्ही गेला तर त्या प्रकारानुसार तुम्हाला उपाय डॉक्टर सांगतात, पण घरच्या घरी सुद्धा आपण खूप सोप्या पद्धतीनं म्हणजे छोटे मोठे कोंड्याचे जे प्रकार आहेत म्हणजे की जे रेग्युलर असतात, बऱ्याच जणांमध्ये सेम असतात, ते प्रकार जे आहेत ते आपण घरच्या घरी सुद्धा घालवू शकतो काही उपाय करून। पण जेव्हा ही जी समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये असते, तुम्हाला इथं मी फोटो दाखवेन किती जास्त प्रमाणामध्ये बऱ्याच ताईंना कोंडा जो आहे तो उद्भवत आहे किंवा किती जास्त त्रास आहे या कोंड्याचा। मग अशी जर समस्या असेल तर आपण घरच्या घरी उपाय करायचा का? तर अजिबात नाही। तर यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे जावंच लागणार आहे। स्किन स्पेशलिस्ट वगैरे असतात, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन हे सगळं जे आहे ते दाखवून त्याप्रमाणे तुम्हाला ते औषधं सजेस्ट करतात आणि ती औषधं तुम्हाला घ्यावी लागतात। त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? आता हे कोंडा जे आहे यासाठी उपाय तर आहे, शिवाय नियमित आपल्याला आहार व्यवस्थित घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। प्रदूषणामध्ये तुम्ही खूप जास्त वेळ राहत असाल तर तुम्ही त्यासाठी काही प्रोटेक्शन घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। स्कार्फ बांधा केसांना किंवा खूप जास्त उन्हामध्ये जात असाल तर तो सुद्धा म्हणजे केसांना कव्हर करून ठेवा। या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता। पण कोंडा काय आहे तर एक प्रकारची बुरशी आहे आणि कोंड्याचे खूप सारे प्रकार आहेत। एकच उपाय सर्व कोंड्यांना कामी येणार नाही। त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे की कोंड्याचे किती प्रकार आहेत आणि त्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला सांगा, तुम्ही कमेंट करा की कोंड्याचे किती प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार आपण कोणता उपाय करू शकतो। यावरती खूप मोठा व्हिडिओ होईल कारण की खूप सारे प्रकार आहेत आणि त्याप्रमाणे उपाय सुद्धा खूप सारे जास्त आहेत।
पण जर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की जर तुम्हाला कोंड्याची समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर डॉक्टरांकडे जाणंच योग्य आहे। आणि जर छोट्या मोठ्या थोडंफार काही सीझनमध्ये तुम्हाला कोंडा येतोय किंवा थंडीच्या दिवसामध्ये येतोय म्हणा किंवा छोटा मोठा ताप आला असेल किंवा त्या पिरियडमध्ये तुम्हाला कोंडा उद्भवलेला आहे तर तुम्ही घरच्या घरी खूप इझिली हा कोंडा जो आहे तो घालवू शकता। बरेच जण घाबरतात की कोंडा झालाय जातच नाही, पण बघा खूप सारे उपाय करून सुद्धा जर तुमचा कोंडा गेलेला नसेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे जावंच लागणार आहे। इतर कोणाचंही न ऐकता तुम्ही सरळ सरळ डॉक्टर गाठावं, कारण की ही जी कोंड्याची समस्या आहे परत परत खूप जास्त प्रमाणामध्ये उद्भवते आणि नंतर कोंड्यामुळे केस खूप जास्त गळतात, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। त्यामुळे लवकरात लवकर होता होईल तेवढं तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण की कोंडा ही छोटी मोठी समस्या जर आपण म्हणत असेल तर जर तुम्ही दुर्लक्ष केलात तर ही जी समस्या आहे ती खूप जास्त मोठी सुद्धा होऊ शकते।